नाही, मला माहित नाही. अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे. या देशातली 138 कोटी जनता आजही संघर्ष करते. मुठभर लोकांकडे पैसे आहेत. 100 उद्योगपतींची कर्ज माफ होतात 26 लाख कोटींची, आणि शेतकऱ्यांची कर्ज 2-5 हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. अडाण्यांची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे. ही देशाची श्रीमंती असं मानत नाही. त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही आम्ही, बरं का. धारावी असेल, वरळी मिठागरा असतील, मुंबईचे किंवा देशातले एअरपोर्ट असतील, बंदरा असतील, सार्वजनिक मालमत्ता असतील, ही एकाच उद्योगपतीला सरकारनं दिल्यावर तो श्रीमंत होणारच. महानंदा डेअरीची 27 एकर जमीन असेल, अशा अनेक अशा प्रकारची लूट झाल्यावर आणि लूट केल्यावर मला असं वाटतं की श्रीमंत व्हायला काहीच हरकत नाही. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर महाराष्ट्रातला आणि देशातला तो श्रीमंत झालाय का? त्यांना रोजगार मिळालाय का? ह्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं स्पष्टीकरण केलं पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय का? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाय का? सांगावं ना, ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.